नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज जो आहे ना, मी कोणता कटिंगचा व्हिडिओ नाही आहे, पण स्टिचिंग जमलं ना कसं जोडायचं काय जोडायचं ते दाखवत. पण बघा आजचा व्हिडिओ जो आहे ना तो आहे 42 साईजचं कटिंग जे आहे अस्तरवरती कसं करायचं. तर हे बघा मी पॅटर्न काढून घेतलेला आहे. हे माझे कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि माझ्या कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ना मी कशा पद्धतीने कटिंग करते पॅटर्न ठेवून ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण की तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं ना बऱ्याच व्हिडिओमध्ये तर 38च्या पुढून जेवढ्या पण कटिंग आहेत ना त्या जास्त विचारल्या जातात की ताई 38 साईज 40 साईज 42 साईज 44 साईज आहे ना कटिंग दाखवा म्हणून. तर त्यामुळं म्हटलं चला आज मी तुमच्याबरोबर कटिंग शेअर करते. तर बघू शकता हे मी पॅटर्न काढलेला आहे. हे बघू शकता तुम्ही 42 आणि 44. मी हे एकच पॅटर्न 42ला पण वापरते आणि 44ला पण वापरते. तर अशा पद्धतीने पॅटर्न काढलेले आहेत. संपूर्ण पॅटर्न मी या पद्धतीनेच काढलेले आहेत. तुम्ही पाहू शकता जे सर्वात मोठं माप आहे माझ्याकडचं याच्यापेक्षा जास्त मोठं माप आमच्या एरियामध्ये म्हणजे नाहीच आहे आणि मी शिवत पण नाही. म्हणजे एवढं मोठं माप नाहीच आहे माझ्याकडे आत्तापर्यंत आलेलं. तर हे सगळ्यात शेवटचं माप मी काढून ठेवलेलं आहे आपल्या पॅटर्नवरती. तर त्याच्यावरून आता मी संपूर्ण कटिंग मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कंटिन्यू बघा, तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल याच्यामध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मग चला. सगळ्यात पहिले तुम्ही हे पाहू शकता मापाचं ब्लाऊज आहे आणि मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला पॅटर्न जे आहे ना ते काढायचं आहे. तर बघू शकता किती मोठं माप आहे. कटोरी वगैरे पण बघू शकता मापाला ब्लाऊज दिलेला आहे आणि हे बघा कटोरी वगैरे पण किती मोठी आहे. माप भरपूर मोठा आहे हे आणि हे आपल्याला कटिंग करायचं आहे. तरी पण मी तुम्हाला सांगितलं की जास्त छातीचं ब्लाऊज जर असेल तर हा गळा जो आहे ना जास्त वरती पाहिजे. तर ह्या कस्टमरला पण याच्यापेक्षा गळा जो आहे ना तो वरती घ्यायचा आहे. तर चला मग आपण आता ह्या ब्लाऊजवरूनच संपूर्ण पॅटर्न कट करणार आहे. सगळ्यात पहिलं मी याची उंची घेणार आहे आणि पॅटर्न जे माझ्याकडे आहे ना मी तेच ठेवून कटिंग करणार आहे. तर बघा मापाचं ब्लाऊज असेल आणि तुम्हाला पेपर पॅटर्न कसं ठरवायचं कसं करायचं ते तुम्हाला आज बघायला भेटेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्यवस्थित कंटिन्यू बघा. तर चला मग. तर बघा आता आपण इथून उंची घेऊ. तर मापाच्या ब्लाऊजवरून उंची न्यायची आहे 15.5 इंच. मापाच्या ब्लाऊजवर याची उंची 15.5 इंच आहे. तर आपल्याला मापाच्या खाली अस्तरवरती टाकावा लागणार आहे 16.5 इंच. तर हे बघा मी सगळ्यात पहिलं जे मार्जिंग आहे ना ते करून घेते. तर ते आहे 16.5 इंच. तर मार्जिंग करून घेतलं आणि जे आपल्या जवळचं पॅटर्न आहे ते आपल्याला इथं ठेवायचं. तर हे जे मी वापरलेलं पॅटर्न आहे ना हे थोडंसं असं गोळा होऊन जातं, फोल्ड होतं. तर मला हे हळूहळू असं व्यवस्थित ठेवून घ्यावं लागणार आहे. तर खालून किती उंची आपल्याला वाढलेली आहे ती चेक करावं लागेल. तर इकडं पुढं थोडंसं शोल्डर पण वाढवून घेते मी. हे बघा खालून भरपूर उंची आपली वाढलेली आहे. हे बघा तर मी इथून उंची किती वाढली खाली ते एकदा चेक करते. तर इथून ही उंची जवळजवळ आपली आहे 1.25 इंचांनी उंची वाढलेली आहे आपली. 1.25 इंचांनी उंची वाढलेली आपली खालून. तर आपल्याला सगळ्या पॅटर्न मध्ये 1.25 इंच उंची वाढवावं लागेल. तर मी थोडंसं मोंढ्यामध्ये पण थोडासा खाली खोल भाग करून घेणार आहे. तर आपण थोडासा मापाच्या पॅटर्न मध्ये सुद्धा जसं माप असेल तसं चेंजेस आपण इथं करून घ्यायचे. तर बघा मी इथं थोडंसं आणि हे बाकीचं घ्यायचं नाही. मग आपल्याला हे थोडंसं खोल भाग करून घ्यायचं कारण की हे थोडंसं जास्त रुंदी आहे यांच्या ब्लाऊजला. त्याच्यामुळे आपण इथं हे थोडं खोल भाग करून घेतला. तर या पद्धतीने 16.5 इंचावर आपण हा बॅक पार्ट काढून घेतलेला आहे. हे बघा आता दुसरं पॅटर्न घेऊ आपण. 1.25 इंचांनी उंची वाढली एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला.
आता इथं तुमची किती पण तुम्ही जर पॅटर्नवरून तुम्हाला कमी जास्त माप करायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. तर हे बघा, जास्त मोठं माप असेल तर आपल्या एका अस्तरमध्ये होणं शक्यच नाही. आता तुम्ही बघू शकता इथं हे दोनच पॅटर्नला किती अंतर जे आहे ते लागते म्हणून. हे बघा, आता इथं आपल्याला हा भाग पण थोडासा रुंदवायचा आहे. इतका छोटीशी क्रॉसपट्टी नाही ठेवायची, तर थोडं रुंदवणार आहे आणि शोल्डर पण थोडंसं वाढवणार आहे. त्याच्यामुळे जागा इथं मी थोडीशी सोडणार आहे. सगळ्यात पहिलं जसाच्या तसं काढून घ्यायचं आहे आपण आणि मग त्याच्यानंतरच काय चेंज करायचे ते आपण चेंज नंतर करायचे. आता हे बघा, आपल्याला इथं चेंज करायचं आहे. तर शोल्डर वाढवायचं आहे आपल्याला थोडंसं. जसं मी इथं वाढवलं मापाच्या ब्लाऊजपेक्षा इथं शोल्डर मी वाढवलं बॅक पार्टचं, त्याच पद्धतीने इथलं पण वाढवायचं आहे. इथलं वाढवताना आपण जो मोंड्याचा राऊंड आहे तो थोडासा आपल्याला खोल द्यायचा आहे, कारण आपण इथं खोल दिला तर आपल्याला ह्या मोंड्याला सुद्धा खोल भाग द्यावा लागेल. म्हणून इथून खोल दिला आणि इथून बघा सुरुवात केली मी या पद्धतीने. तर बाकीचं जे जे आपल्याला नाही घ्यायचं ते आपण इथं कट करून टाकायचं. तर हा थोडासा मी भाग हा जो आहे आतला तो बाहेरून रुंदवला. जर तुमच्याकडे पॅटर्न असेल, तुम्हाला काही चेंज करायचं नाहीये, फक्त उंचीमध्ये काही बदल करायचा आहे, तर तो तुम्ही इथं करू शकता किंवा आहे तसं पॅटर्न ठेवून कटिंग करू शकता. आता बघा, मी जे काही चेंज केलं मी ते तुमच्याबरोबर शेअर करते, जेणेकरून ज्या मैत्रिणींना ब्लाऊजमध्ये काही चेंज करायचं असतं, बदल करायचं असतं पॅटर्नवरून, तर ते तुम्ही या पद्धतीने करू शकता. बघा, अशा पद्धतीने हे करून घेतलं. आता याच्यामध्ये आपलं मेन काय चेंज आहे, तर जी 1.25 इंचाने उंची वाढवलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये पण वाढवायची आहे. तर ही जी योगपट्टी आपली क्रॉसपट्टी आहे ही बघा, ही 1.25 इंचाने वाढवल्यावर खूप लांबलचक होईल. तर आपण इथं काय करायचं आहे, फक्त 1 इंचाने वाढवून घेणार आहे आणि जी योगपट्टी आहे ती आपण 1/2 इंचाने वाढवून घेऊ, म्हणजे 1.25 इंच आपलं वाढून जाईल खालच्या साईडने. बघा, मी इथं फक्त 1 इंचाने इथं वाढवून घेतलं. आता घेऊ कटोरी, तर कटोरी पण आपण 1 इंचाने वाढवू. बघा, जशीच्या तशी आखून घ्यायची आपल्याला कटोरी. कटोरी फक्त आपल्याला उंचीमध्ये बदल करायचा आहे, कटोरी जशीच्या तशीच घ्यायची. बघा, आता ही कटोरी आपण सगळ्यात पहिलं जशीच्या तशी घेतली, पण ह्या साईडने आपण 1 इंचाने वाढवून घेणार आहे. हे बघा, आणि ह्या साईडनी पण 1 इंचाने, पण आपल्याला 1.25 इंचाची लागतीये, तर मग आपण 1.25 इंचाचीच कटोरी वाढवून घेण्यासाठी आपल्याला 1/2 इंच आपली जी योगपट्टी आहे तिच्यामध्ये वाढवावं लागेल. तर योगपट्टी इथं बसेल का ते बघावं लागेल आपल्याला. हे बघा, तर ही संपूर्ण आहे अशी सेम बसतीये, पण उंची वाढवायला इथं जागा शिल्लक नाहीये, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या अस्तरवरती योगपट्टी काढू. तर हे माप कशी वाढवली तुमच्या लक्षात आलं. आपण मापामध्ये कसा बदल करू शकतो, जे काय आपल्याकडे एका पॅटर्नवरून तुम्ही मापामध्ये कसं चेंज करू शकता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच शिकायला भेटेल. आणि मोठं माप असल्यावरती कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा तुम्हाला नक्कीच शिकायला भेटेल. आता मी इथं बघा याच्यामध्ये बाही कटिंग करणार आहे, त्याच्यामुळं हे थोडंसं अस्तर ठेवते बाजूला. आणि हा एक थोडासा तुकडा आहे माझ्याजवळ, तर याच्यामध्ये ना 1/2 इंच बघा वरच्या साईडला सोडून देऊ, म्हणजे आपली सगळी 15 इंचाची उंची तयार होईल. तर 1/2 इंच आणि ते 1 इंच बरोबर आपलं, सॉरी 1.25 इंचासाठी आपल्याला थोडं वाढवायचं आहे, तर मी ही थोडीशी 1/2 इंच वाढवून घेते, तर 1.5 इंच होऊन जाईल. तर हे बघा, तर ही आपली योगपट्टी झाली. तसंच बाकीचे पॅटर्न मी इथं कट करून घेणार आहे. आणि याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ना ते आपलं हे आहे. तर हे ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे.
व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही, त्याच्यामुळं मी इथं थोडीशी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं कमी कमी दाखवायचं आहे. तर मी इथं काय करणार आहे, बाही जशी आपण नॉर्मल कटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे. तर बाकीचं पॅटर्न मी इथं कट करून घेते. तर बघा आपल्याकडे हे अस्तर आहे, याच्यावरतून आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर मी एकदा इथली ही अंतर मोजून घेते. तर हे आहे 16.25 आणि इकडूनचं मोजते तर हे किती आहे 19. म्हणजे हे अंतर जास्त आहे, तर आपण याच्यावरच घडी टाकू. हे बघा अशी घडी टाकून घेते. बघा आता आपल्याला अशी बंद घडी टाकल्यावरती आपल्याला तर बाहीची उंची घ्यायची आहे. तर मापाच्या याच्यावरून आपण बाहीची उंची घेऊ किती म्हणून. तर बघा इथं बाहीची उंची आहे 9.25 इंच. अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये 1 इंच घ्यावा लागणार आहे. 9.25 आणि 1 इंच 10.25 इंच. हे बघा 10.25 इंचावर मी मार्क करून घेतलं. तर आता इथून पण 10.25 इंच मी मार्क करून घेतल्यानंतर इथून आपल्याला 2.25 इंचावरती एक आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. ही आपली कॅप हाईट राहणार आहे. कॅप हाईट घेतल्यानंतर आता आपली 42 साईजचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला इथं याचा मोंढा मोजून घ्यायचा आहे. त्याच्यावरच आपण काय करणार, इथलं मोंढ्याचं अंतर टाकून घेणार. म्हणजे आपलं ब्लाऊज जे आहे ना ते परफेक्ट बाही बसन, आपली कुठंही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे बघा मोंढा कसा मोजायचा आहे आपण ते बघू. हे बघा तर आपल्याला इथून टेप असा धरायचा आहे, सरळ सरळ टेप धरायचा आहे आपल्याला. जास्त ओढायचं नाही, काय नाही, सरळ. इथं जेवढी ही लाइनिंग जी आहे दंडघेराची त्याच लाइनिंग मध्ये आपल्याला सरळ धरायचा आहे. असा तिरका तारका अजिबात धरायचा नाही. तर इथं सरळ धरला तर तो 8 इंचचा मोंढा राऊंड आहे. तर आपल्याला इथं 8 इंचावर मार्क करायचंय. हे बघा 8 इंचावर इथं मार्किंग केल्यानंतर इथं पुढं आपल्याला थोडं जॉईंट द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता इथं पुढं. आणि इथून 1 इंच अंतर घ्यायचं. आता इथून ह्या मोंढ्याला आपल्याला काय करायचंय, तर हा प्रॉपर असा शेप द्यायचा आहे.
हे बघा. तर आतला पण खोल भाग आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे. तर ही झाली आपली बाही परफेक्ट. इथं वरच्या साईडला दंडघेर, हे बघा, हा दंडघेराचं मार्किंग तुम्ही या पद्धतीने पण करू शकता. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन, आणि हे बघा इथे अशी फिटिंग येणार आपली. त्याच्या पुढे इकडं अशा पद्धतीने ही फिटिंग. तर संपूर्ण बाही आपण या पद्धतीने ही बघितली कशी आखायची, म्हणून मापाच्या ब्लाऊजवरून तुम्ही परफेक्ट बाही या पद्धतीने कटिंग करू शकता. तर बघा या पद्धतीने आपण करून घेतली.